हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आता चाललो आहेत गुहागरला फ्रॉम मुंबई. इथे आम्ही चहा प्यायला थांबलो आहेत आणि मम्मी पप्पा मी प्रांजली आम्ही चौघं आहेत गाडीत. आणि आम्ही घरातून निघालो 3 वाजता मुंबईवरून रात्रीचे आणि आताचे वाजले आहेत 5:30 आणि आम्ही कोलडला पोचलो आहेत. अजून गुहागरला पोचायला आम्हाला 4 ते 3.5 तास आहेत. ट्रॅफिक बिलकुल नाही मिळालं, काय नाही, आम्ही स्मूथली चाललो आहे. सो दिस वॉज द रिझन की आम्ही एवढ्या रात्री निघालो आणि ट्रॅफिक किल करण्यासाठी आम्ही निघालो आहे. अँड दिस इज वेअर वी आर. हायवेवर आहेत मस्त आणि इथे चहा प्यायला थांबलो आहेत. चहा पिऊया आणि निघूया. फक्त आम्ही उभ्या उभ्या चहा पितोय आणि पप्पाने खूप थंडी वाजले आणि थोडं वॉशरूम ब्रेक पण आम्ही घेतला. आणि दूध बिस्किट हे माझे फेवरेट आहेत. मिल्क बिकीज चहामध्ये पिणार. आणि थंडी खूप वाजते आहे. आणि हे नंबर 1 नंबर 2 पूर्ण वेळ गाडीत झोपलेले. मी झोपले आणि पप्पा जागण्याची ऍक्टिंग करत होते पण ते पण झोपलेले. असं झोपायचं. तू झोपलेला मी एकट्याने 4 तास. तू सकाळी झोपलेलास. तू पण झोपले. 4 तास एकट्याने मी कंटिन्यू गाडी चालवली. दुधाचे बिस्किट आहे. सुचला मस्त बसून खा ना. घाई आहे आम्हाला गाडी चालवायची. मिल्क बिस्किट आणि चहाचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. दुधात पिलं तर अजून मस्त आहे. मजा आहे गरम दुधात. तुम्ही बघू शकता देर इज अन एक्स्ट्रीम फॉग आणि फॉग लाईट सगळे चालू केले आहेत आणि काहीच दिसत नाही आहे पुढचं. यू कॅन सी. सो गाडी खूप म्हणजे 40-60च्या स्पीडवर मेंटेन आहे. मी जास्त पळवत नाही आहे. आणि इथे बघा तुम्ही. सो दिस इज द वेदर अपडेट करंटली. आणि सकाळचे वाजले आहेत 7. अजून 2.5 तास आहे पोचायला. सो हॅलो गाईज, आम्ही ऑलमोस्ट आता पोचलो आहे. 2 मिनिटात पोचू गुहागरला. सो इथे सगळे यशची फॅमिली आणि माझी फॅमिली असं शॉपिंग करतात सर्व गुहागरला. तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे. सगळे बाहेर गेलेत गाडीच्या. आणि मला पोचायला फ्रॉम मुंबई गुहागर इज 300 किलोमीटर्स. आणि असं जर तुम्ही संध्याकाळी निघाले म्हणजे ट्रॅफिकच्या वेळेस निघाले तर तुम्हाला आरामात 7 ते 7.5 लागतात. पण मला लागले ते 5.5 तासात मी पोचलो. ट्रॅफिक बिलकुल नव्हतं कारण की माझं टाईम निघायचं खूप चांगलं होतं आणि पोचायचं पण चांगलं झालं. सो दॅट्स द थिंग. आणि चला आता जाऊया घरी आणि थोडा फ्रेश आणि भेटूया. येस गाईज, मस्तपैकी झोप झाली, रेस्ट करून झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा आवाज खूप बसला आहे. खूप जास्त सर्दी झाली पंजाबवरून आल्यापासून. आणि पाठीमागे घर आहे आणि इथे पुढे समोर आहे बीच जिथे आम्ही चाललो आहेत. आणि काय केक. ओके. कृतिका बर्थडे सो इथे बघू शकता सगळीकडे नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत. आणि मस्त आता 20 ते 25 मिनटामध्ये सनसेट होणार आहे. आणि प्रांजली काय बोलते. आम्ही मस्तपैकी फिश खाल्लं. आम्ही ॲक्च्युली मार्केटला गेलेलो, तिथून सुरमई घेतली यशच्या मम्मीने आणि आम्ही मस्त सुरमई खाल्ली. सॉरी मी ते ब्लॉग नाही करू शकलो. ॲक्च्युली मी खूप मला टायर्ड झालो होतो ड्राईव्ह करून. सो मी सरळ झोपून गेलो आणि आता मी मस्तपैकी झालो फ्रेश. आणि इथून मी ब्लॉग सुरुवात करणार आहे सगळ्या गोष्टींचे. सो दिस इज द गुहागर बीच. मी इथे आधी आलेलो आहे
2दा नाही 3दा आलेलो आहे मी इकडे गुहागर बीचवर. आणि इथे प्रॉपर अशी व्हाईट सँड आहे आणि तुम्ही बघा, मजा येईल तुम्हाला. आणि आम्ही या बागेतून चाललोय बीच समोर. लेफ्टला बघ सगळं बोट्स आहे. मेन बीच गुहागरचा ॲक्च्युली घराच्या मागचा बीच आहे आणि समोर तिथे आहे मेन बीच. तिथे खूप जास्त लोक दिसत आहेत आणि इथेच थोडं आपण पाणी बघूया किती क्लीन आहे इकडे. आणि खूप जास्त क्लीन बीच आहे इकडे बाहेर पण. आणि सध्या आहे लो टाईडचा वेळ. आय गेस हाय टाईड आता यायला चालू होणार आहे. आणि सनसेट आहे 20 मिनटात, म्हणजे 6 वाजून 8 मिनटावरती सनसेट आहे थोडा वेळ. आणि इथे मी आता एक क्रॅब स्पॉट केला आणि तुम्ही बघू शकता ही सँड पूर्ण व्हाईट आहे. इकडची व्हाईट सँड आहे आणि इथे थोडं डीपमध्ये आहे आय गेस. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे एक ब्लॉक्स आहेत. आय गेस इकडे नेट लावलेले आहे मच्छी पकडण्यासाठी. आणि इथे फिशिंग होते. आम्ही लास्ट टाइम आलो तर इकडे फिशिंग होत होती. आणि समोर तुम्ही एंडला बघितलं तर तिकडे मंदिर आहे. इथे आता तुम्ही पाणी बघू शकता. इट इज व्हेरी क्लीन. खाली दगड आहे ते पण तुम्हाला दिसते. आणि प्रांजली आली आहे आणि मला माहिती आहे आता काय बोलणार आहे. फोटो काढ माझा. हा ते पिल्लू सोडतात ना. आणि शंकराचं फोटो पिक्चर आहे पूर्ण. वाळूशिल्प प्रदर्शन. इथे आहे डॉल्फिन बनवलेत 2 बघू शकतात. खूप मेहनतीचं काम आहे हे. आणि टर्टल पण आहे इथे. इथे पण अजून एक टर्टल आहे, कासव आहे. आणि आत्ताच जस्ट 2-3 दिवस आधी टर्टल रिलीज इकडे गुहागर टर्टल फेस्टिवल झाला, जिथे जवळजवळ हजारोच्या संख्येने टर्टल्स इथून रिलीज करतात. सो त्याचंच हे एक आहे. नारळाच्या करवंटीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती. मंकी नारळाच्या करवंटीपासून बनवलेलं सगळं असतं. ह्या पण सो गाईज आम्ही आता हे डबे घेतले आहेत. उद्या आम्ही फिश घेणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली डबे खूप विसरलो घ्यायला. आणि आईस बॉक्स आणलेला आहे मी. आणि उद्या फिश न्यायचं आहे मुंबईला, त्याच्यासाठी हे डबे घेतले आहेत. आणि आता आम्ही इकडे भरलेली कोंबडी बनवतो आहे. त्याच्यासाठी हे सगळं तयारी चालू आहे सर्वांची. म्हणजे आग पेटायला. सो आम्ही इकडे बाहेर एक बेकरी होती तिथून लाकडं घेतली आणि असं फांदी घेतो म्हणजे आग जळण्यासाठी. सो त्याला बघूया. व्हेरी एक्सायटेड. आणि भरलेली कोंबडी खायला खूप मजा येणार आहे. होळी आली होळी. सो सध्या आमचं मिशन आहे लाकूड आणि नारळाची सालं शोधायची. सो इथे समोर सगळे शोधत आहेत टॉर्च लावून. आणि बघूया काय काय मिळालं सर्वांना. मी 2-3 असे लाकडं मोठे जमा केलेत. मिळालीत लाकडं. वा, जे पाहिजे होतं ते मिळालंय. लाकडं पण भरपूर आहेत तिकडे, मिळाले आपल्याला. जास्त खाली गेलं. इथे भरलेली कोंबडी रेडी झालेली आहे, मॅरिनेट करून ठेवलेली दुपारी प्रांजलीने. आणि आता काय कोंबडी अंडा देते. अंडी काढ. कोंबडीमध्ये अंडी आहेत. आणि मस्तपैकी हे त्याचं हे काय म्हणतो, त्याचं हे स्टफिंग.
हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही आलो आहेत गुहागर मार्केटला, फिश मार्केटमध्ये. आणि तुम्हाला दाखवतो, हे समोर आहे फिश मार्केट. आणि इथे आम्ही थोडी मच्छी घेतोय, बघूया काय मिळते. आज सोमवार आहे. सुरमई घेतलेली आहे मस्त 800 रुपये किलोने. ही काहीतरी 2.5 किलो आहे. आणि हे फिश एवढी मोठी लॉबस्टर आहे ही. लॉबस्टर आहे ही आणि मस्त फ्रेश आहे, आजच आणली आहे. नाही काढणार, तू चिर मार. चिर मारी आहे शेवट असं मला वरतून चिर मारून दे त्याला. खालून नको, मग मार खालून. आधी आहे का डोके का ते काय ते काय पंचच काढायचं? हे तर काढ आहे. नको काढू ते. हे नको नको नको. फोटो तसाच मी अख्खा भरणार. त्याला आता मॅरिनेट करून ठेवू. ते ना आज ते जे कडक असते ना, जिवंत आहे ना तो. इथे वर मध्ये कळलं कसं कट करायचं? असं कट करायचं. सगळा मास सोडून ह्या सोडून सगळा लागते. दे पिशवीत घाल, चल. सो येस गाईज, संध्याकाळचे वाजले आहेत 5:30 ऑलमोस्ट. आणि सनसेट आता व्हायला लागला आहे. समोर बीच आहे, तुम्ही बघू शकता. सूर्यप्रकाशावरून तुम्हाला कळू शकतं की सूर्य खाली येतोय. आणि आम्ही आता निघतोय मुंबईला. सो येस गाईज, आम्ही इथे स्टॉप घेतला आहे जेवण करण्यासाठी. आणि वी आर समथिंग नियर महाड. आणि अजून 3-3.5 तास आहे मुंबईला पोचायला. सो खूप भूक लागलेली, सो म्हणून आम्ही या हॉटेलला थांबलो आहे. मस्त हॉटेल आहे, ॲम्बियन्स मस्त आहे आणि असं लायटिंग आहे. सो बघूया, इकडे रिव्ह्यूज पण चांगले होते. तर बघूया, लेट्स सी हाव इट गोज, हाव द फूड इट इज. एक मिनिट थांब. युट्यूबवर आता आम्ही ते जेवायला जोरात अजून किती जेवण. बोलायला लागला, माईक नाही लावला. आता आम्ही इथे जेवायला आलोय. काय भवन, आनंद भवन हॉटेल आहे, हायवेला लागूनच आहे. हॉटेल तर चांगलं दिसतंय, जेवणाची टेस्ट माहीत नाही आता खाल्ल्यावर काय. आणि आलं काहीतरी आलं. अच्छा आले. हे आहे प्रॉन्स तंदुरी, सॉरी पॉम्फ्रेट तंदुरी. हां ठीक आहे, बोल. थोडं डायवर्ट झालं, साईज थोडी छोटी आहे. ठीक आहे, बघूया. टेस्ट तर गेली नाही, करूया आपण. आणि आमचे जे इंस्टाग्रामवर 2 रील्स ज्या मिलियनवर पोचले आहेत, एक 10 मिलियन आता होईल. तर असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्यू. आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा खूप जास्त, आणि कमेंट्स करत राहा. मग आम्ही असेच अजून खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला देत जाऊ. आता आम्ही खातो. चल टेस्टिंग हे कर, रिव्ह्यू दे. सॉफ्ट कडक आहे, बोल. सॉफ्ट आहे, आता खाल्ल्यावर काय गरम आहे एकदम. आहे खूप छान. फुल तंदूरचं फ्लेवर येतो, मस्त आहे, छान. फक्त साईज थोडी छोटी आहे पण खूप छान आहे, मस्त मस्त आहे, सुद्धा मस्त आहे. आणि चटणी कशी आहे? चटणी मेन कुठे पण जातं, चटणीचा गेम असतो. पण चटणी न लावता सुद्धा मस्त लागते चटणी. ओके पण पापलेट छान आहे, मस्त. आणि आपण नेक्स्ट डिश काय मागवले? मटन लपेटा. मटन लपेटा आणि भाकरी. तांदळाची भाकरी. ते कसं आहे ते काय माहित नाही. व्हेरी एक्सायटेड. मटन खायचं खूप दिवसांनी. आता मी खातो. आता मी खातो. चटणी पण खाऊ.
छान आहे ना? फ्रेश आहे पॉम्फ्रेट, पहिली गोष्ट फ्रेश आहे आणि फुल मसालेदार आहे. तंदुरी टेस्ट कर. सिल्वर फॉईल सिल्वर शेफ्टी सेफ्टी बघा सिल्वरची आहे आपल्याला, ते कुठेच नाही मिळणार. मटन लपेटा आणि तांदळाची भाकरी. मग कसं आहे काय मटन ना लपेटा, आणि मम्मी काय खात नाही आहे कारण की तिला गाडीत थोडी भीती वाटते खायची, पण ती लेमन सोडा पिणार आहे. आणि काय आणि तुझी नळी ओ वाव नळी यार, दे दे इथं दे. पण तुटली आहे. तुटली फुटली काय पण चालेल मला ते. सो आता मी लपेटा खातोय. पॉम्प्लेट बघा फुल काटा ह्याचं साफ आहे. सो येस गाइस, दिस इज़ द प्लेस वेयर वी हैड अवर डिनर एक्चुअली, एंड बहुत ही मज़ा आ गया, खूब मस्त वाटलं. टेस्ट वॉज रियली वेरी गुड. एंड दिस इज़ दिस प्लेस ऑन महाड हाईवे इन रायगढ़. सो चलो हम लोग निकलते हैं. गाड़ी के लिए पार्किंग भी बहुत अच्छा बढ़िया से है, एंड यहाँ पे बहुत ज़्यादा फॉग है एंड ठंडी बहुत लग रही है. आई नो कैमरा वोंट डू द जस्टिस, बट अब इधर देख दो गाड़ी पे, इससे आपको पता चल गया रहेगा. फटाक से जिधर ड्यू ज़्यादा रहता है वहाँ पे फॉग आना चालू होता है. सो बहुत ज़्यादा ड्यू, हम लोग हार्डली हमें आधा घंटा हुआ खाना खा के और पूरा ड्यू बैठ गया इस पर. एंड दिस इज़ द प्लेस, रिमेंबर दिस, जब भी आओगे मेरे को याद करना. द फूड इज़ वेरी टेस्टी. So let's go inside the car. And अभी मैंने जस्ट चेक किया 3 आवर्स बता रहे एक्यूरेटली. सो अभी यहाँ से हम लेंगे यूटर्न और निकलेंगे. सो बहुत ज़्यादा ठंडी है और मुझे ठंड लगने लगी है. मैं सोच रहा हूँ जैकेट पहनूँ जल्दी से जल्दी. यस गाइस, मैं वीडियो में भी इधर ही एंड करूँगा. बहुत ज़्यादा ठंडी है. एंड दिस वॉज द ट्रिप टू गुहागर विथ माई फैमिली फॉर द फर्स्ट टाइम नहीं, पर हम लोग ऐसे साथ में 4 ही थे. अँड बहुत ही मजा आया. खूप मस्त एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. आणि चला आता निघूया. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओज बघत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. आणि टिल देन दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.